तर नमस्कार भावनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका व्लॉगमध्ये. तर आज आहे पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात पहिले व्लॉग उशीर आला त्याच्यासाठी माफी मागतो. तर चला आजच्या व्लॉगला कंटिन्यू करू. आलो आणि आता आमचा प्रोग्राम आहे रिंग घेऊन जायचा. रिंगच्या दोघा इकडे प्रियदर्शन या भाया मी डायरेक्ट घेतो बरं का, म्हणजे प्रत्येक वेळेस मी रिटेक करायला रिकामा नाही. हो ना, चल रे भाऊ. बंद करते. तर भाया पण आता आला कशा पोळ्याला, गणपतीला. गणपती नाही रे बाबा, चाललं. तर त्याला फायनली लोकेशनवर आलेलं आहे. राजोरेश्वर डिजिटल प्रिंटर्स कार स्टिकर मिळेल. ओके, अरे इथं आहे का ते आता? हा येत आहे. पहिले तिथं होतं वाटतं ते. तर ही काय? रिंग अरे बापरे. हां, साईज घ्या. भैया, काय भैया इकडे ये ना. आलो ना तू. लोगो पाठवू का? चांगला आहे का? दिवस पासून आला तो सगळ्याला. हा. फायनली आपलं बॅनर बनलेलं आहे. हे पहा, असं हे ही फ्रंट साईड, ही बॅक साईड, आणि पंखे चालू आहे याचे सुकासाठी. आणि सगळं हँडल आहे ना युटून होतं. क्वालिटी असं वाटतं थोडीफार डाऊन आली. क्वालिटी थोडी डाऊन आली सर. आणि हा लोगो स्वतः मी बनवला होता. हा म्हणजे मला असं लागत होता पुढून गणपती बाप्पा आणि असं मोऱ्या मित्रमंडळ नाव आणि चांदी ठोंबरी महादेवाची असं काही. पहिले ना एवढा लोगो आणि फक्त मोऱ्या मित्रमंडळ हे जे नाव आहे ना हे पाठीमागून टाकणार होतो मी, पण पोरं म्हणे नाही असंच लागतं. याचं पण म्हणणं होतं की दोन्ही साईडनं लोगो टाका पण. तर मी म्हणलं बरं ठीक आहे, पब्लिक जो बोली की हम वही करेंगे. तर मग त्याच्यासाठी असं बनवलं. नाही तर माझा विचार होता की पाठीमागून आहे ना मोऱ्या मित्रमंडळ असं नाव टाकू. तरी पण भारी बनला आहे ना. लवकर सू, लवकर बसू. आणि डाग नाही रे ते ना चमकी होती ती तिथं, पण मला वाटलं ते भारी दिसन. पण ते हा हे सगळे फॉन्ट आहे नाही हा. आणि हा लोगो पुरा कॅपकटवर एडिट केलेला आहे बघा मी. कॅपकटवर आधी फ्रेम ग्रीम आहे ना पिक्स आर्ट होऊन बनवली, त्याच्यानंतर पुरा फॉन्ट टेक्स्ट सगळं कॅपकट होऊन बनवलं. हे मराठी फॉन्ट पण ॲड करत जाते कॅपकटमध्ये, भरपूर जणांना माहिती नसेल. वा वा वा, एकदम बेस्ट. तो काही आता ट्राय करून बघू रिंगवर. कसं
चालू रे मोठं आलं काय नाही बरोबर आलं. ब्लॅक लहान मोठं झालं की होत नाही. मोठं व्हायला पाहिजे छोटं नाही व्हायला. तर आता आलो प्रेमचं बैलाचं सामान घ्यायला. काय किती अय तुला तुला मग कोणती ही घेतो का? हा तुला घेऊन आपण हे सगळं नाही ये घेऊ तुला मस्त तिला हा ड्रव हा भारी आहे. म्हणलं तर तुला गेला पोळ्या एवढं हातातून दूध घेतलं 2 दिवस आधी येऊनच तयार आहे. पुरा चेहरा ब्लॅक वर आला उन्हा इकडून. 5 minutes later. किती पोरं येईल इथं बा पायासाठी. आणि फायनली इथं व्यंकी पण आलेला आहे. हॅलो गाईज. हां इथं एक मंडळाचा सदस्य आणि दुसरा तो हे दुसरा सदस्य. ओय आणि तिसरा सदस्य. बस आता चौथा बाकी यायचा. फायनली चौथे सदस्य आलेले संदीप पाटील ढोंबरे. अरे यार अरे यो बाई यो दुसरा एक यो तिसरा एक. अरे यो नाही यो ना.
पाहता इकडं पुरं सुनसान झालं. आत्ता 5 मिनटं आधी किती पब्लिक होती इथं. 2-4 आहे म्हणा इथं आता, बाकी सगळे चालले गेले. अरे बापू मिनी ब्लॉग नाही, डायरेक्ट ब्लॉग आहे डायरेक्ट. मला जोशीर झाला वाटतं यायला आहे ना. घ्या ना. आणि मम्मी तर रेडीच आहे पुरणाची पोळ्या घेऊन बायला चारू घालायला. पाणी पण रांगोळ भारी काढली. अंकुचंदाच्या दारी किती बायलाच भिडी वाडा डायरेक्ट डाबाटा बनीन म्हणा आपल्याकडे असं विशेष नाही. हो हा त्याच्या वाटेच तू काय त्याच्यात काहीच फरक नाही ना. खाल्ली ना. अरे यो गोप्या हो. अरे बाप आयल असं 1 नंबर काम केलं त्यानं. जाऊ दे पुरा शर्टात नाच झाला. कलर लागतच असतो आजचे दिवस आई भाऊ मारत नाही जाय आता दुसऱ्या घरी खाय. मी आला तुला अरे नाही कमी लागलं पण तिथं. खांडवाळणी म्हणते गेला वर्षाला काही नाही. अरे येतो का आज आई यो यशराज. अरे उन्हानं पुरं उन्हानं पुरी क्वालिटी चालली मोबाईलची माहिती का. हो चष्मा घेतलो तुम्ही बाबाचा चष्मा घालू 2 घेतले. यो बाई यो वय भाऊ आणि यो म्या तर भावना आता फक्त आणि फक्त फोटोशूटसाठी इकडं आलो आम्ही पुलावर गावाच्या. यो बा बैल हो ना 35 मग त्याच्यातच आहे राव. ओके स्क्रीनशॉट. आणि इकडं पाणी तर बाकी त्याला मोकारमध्ये. अरे बापरे पत्रवाळीची घाण. पाणी पाहिलं की. आणि तुम्हा सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. बिना लागण्याच्यांना पण. हो त्याला येतं का काही. अरे चांगल्या ब्लॉगरला सोडून असे कोणच्या पण हातात मोबाईल द्याला तर मग काय होईल. हो ना हे याला काही येतं घे. हा बस. अरे बाप्पा कॅमेरामॅन इतका भारी आहे. फोटो काढायसाठी काही मग करवाला लयच दुखी. ब्रेकअप झाला का तू. अरे डोळे मोठाल कर हा डोळेच लहान लहान आहे. अरे फोटोग्राफरला काही येतं का. वरून काढतो
मस्त पोटीवर रे माझ्या बाय कोणाचा भैया पैसे द्याल त्याला 30,000 रुपये 22 का? फोटो चांगले आले आता मस्त अरे बापरे. पाय बाय कशी मागे पोतीवर तर ते चालले आता बैल घेऊन मस्त पैकी त्याच्या घरी. काय झालं मेजू? हा चल. आणि आपण आपल्या गुपचाप घराच्या रस्त्याला वाटायला लागलो, कारण की आता आहे ना आज पोळा आहे, बैलाचं सण आहे, आहे ना पुरणपोळा खाल्ला, पण आम्हीच काही खाल्लं नाही आतापर्यंत. त्यासाठी पहिले घरी जाऊ आणि काही चरू, त्याच्यानंतर जाणं शूटला, कारण की आता संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ पडतो, तर आतापर्यंत काहीच काढलेलं नाही. 1-1.5 घंट्यात व्हिडिओ शूट करणे आणि त्याच्यात डबल अर्ध्या 1 तासात व्हिडिओ एडिट आणि लगे अपलोड. आता वाजले किती? 5:45, 7 वाजता तर अर्धा घंटा शूट होईल म्हणा सोपा जर असलं तर, कारण की कंटेंट कसं आहे हे पाहिलं नाही आतापर्यंत मी. ते सोपंच पाहावं लागेल, लवकर एडिट होईल, लवकर क्रिएट होईल असं काही. तर चला डायरेक्ट तुम्हाला शूटवर भेटतो डायरेक्ट.